जगन्नाथ माणिकराव लकडे माजी एसटीच्या काय नाव पुन्हा एकदा सांगा? जगन्नाथ माणिकराव लकडे. लकडे पाटील, या ठिकाणी कुणाची हवा? तुमच्या शहापूर गटामध्ये कुणाची हवा? हवा जेव्हा सांगत नाही मी, फक्त मी माझ्या मशाल या चिन्हाची हवा आहे. राहणारच आहे, येणारच आहे. बोला. मशाल कशासाठी पाहिजे तुम्हाला? देशात सगळीकडे कमळ फुलतंय, मग मशाल कशासाठी पाहिजे? गद्दारी करून आलेला पक्ष आहे, आम्हाला त्या कमळाचं देणं काही नाही. तर निश्चित परिषद गटाचा दौरा करतोय. आपल्या सोबत कोण आहे? इटकळमध्ये आपण आहोत. इटकळमध्ये आणि शहापूर जिल्हा परिषद गटात कोणाची हवा? आणि मोठ्याने बोला. सध्या सुनील बनसोडे हा यांची आहे आणि योग्य मतदारसंघामध्ये मेटकरी इकडं आता दोघं तिघांची आहे हवा. सकट पण आहे. गजरू सकट. पण तुमचा आवडता उमेदवार कोण? धनुष्यबाण की मशाल? मोठ्याने बोला, आवाज येऊ द्या चांगला. पटकन सांगा, तुमचा आवडता उमेदवार कोण? धनुष्यबाण की मशाल? विकास कुणाच्या हाती, धनुष्यबाणाच्या की मशालीच्या? विकास तर आता सध्या तर आता मशाल पण आहे, दोन्ही पण करत आहे. पण दोन्ही पण, परंतु दोन्ही पैकी एकच निवडा ना, मशाल का धनुष्यबाण? एक तुमचं मत कुणाला? हा, धनुष्यबाण. कशासाठी? सध्या आता महिलांसाठी पण ते धनुष्यबाणने महिलांसाठी एसटी बस निम्म तिकीट केलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचं काय ते 1500 रुपये देत आहे. ते सगळं खरं आहे. तुम्ही म्हणताय लाडकी बहीण पण या ठिकाणी चालते, धनुष्यबाण पण या ठिकाणी चालतोय. पण मला तुम्हाला विचारायचंय, या ठिकाणी जे काही धनुष्यबाणाचे उमेदवार आहेत ते कुख्यात गुंड आहेत. एवढंच नाही तर तुम्ही युट्यूबला जर त्यांची सर्च हिस्ट्री काढली तर गजा मागणींचा ते राईट हँड आहेत. आणि असा उमेदवार जर या मतदारसंघात जर येतोय आणि या ठिकाणी इलेक्शन लढतोय तर या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न होत नाही का? तुम्ही एका गुन्हेगाराला सपोर्ट करताय का? हा, बरोबर आहे. कसं असतं माहिती आहे, जो काम करणार त्यांनाच पुढे हे भेटते. काम करणाऱ्यांनाच आता जे जनते आहे त्यांना निवडून देणार. मग तुम्ही पलटला, पुन्हा तुम्ही मशालीकडे आला. म्हणजे यांना माहित नव्हतं. आपण जो उमेदवार निवडलाय त्या उमेदवाराची तुम्ही आधी पार्श्वभूमी तपासा. तो उमेदवार आपल्या इकडचा आहे का? तो उमेदवार कामाचा माणूस आहे का? या सगळ्या गोष्टी मला वाटतं जनता बघत नाही, जनता सुज्ञ नाहीये. तुमचं यावरती काय मत आहे? आता तुम्ही मशालीकडे वळलाय, मशालीलाच मतदान करणार का? पुन्हा एकदा विचारतो. जनता कशी आहे, जो जनताला काय हवंय, सध्या काम कोणतं करतं जनताला हे हवं. जनताला काय भाजप करेल का शिवसेना करेल, काम करणं महत्त्वाचं आहे. सध्या तर ठाकरेगड पण चांगलं आहे, असं केलं तर मशाल पण चांगली आहे, असं काय हे नाही. निश्चितच या ठिकाणी आपण बघितलं की उमेदवार आता एवढ्यात या ठिकाणी धनुष्यबाण म्हणत होता, परंतु ज्या वेळेस त्याला उमेदवाराची पार्श्वभूमी कळाली, गुन्हेगारी प्रवृत्तीचा उमेदवार आहे असं कळलं, त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही मशालीच्या सोबत जाऊ असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेले. पुढे आपल्यासोबत बोलण्यासाठी कोण कोण आहे ते देखील आपण बघूयात. बोलताय का? शहापूर गटाचा दौरा करतोय, इटकळमध्ये आहोत. काय नाव आहे तुमचं? दाऊद इलाही शेख. मोठ्याने बोला. दाऊद इलाही शेख. दाऊद साहेब, मला सांगा, तुमच्या गटामध्ये मशाल पेटणार का या ठिकाणी धनुष्यबाण खेचला जाणार? हे बघा, आता तर निवडणूक झाल्यानंतर माहिती जाणार. आता तर निवडणूक लागली आणि दोन्ही नेते जे आहेत दमदार आहेत. असं नाही की बाबा मशाल आहे आणि धनुष्यबाण आहे. दोन्ही नेते जे आहेत दमदार आहेत आणि दोन्ही जे नेते रिंगणात जे उतरले आहेत दोन्ही दमदार आहेत आणि दोन्हीचे प्रचार जे आहेत मजबूतीने चाललेले आहेत. ते आपल्याला निकाल झाल्यानंतर न कळणार की बाबा काय आहे काय नाही. तुमचं मत कुणाला? या ठिकाणी विकास कोण करतंय? तुम्हाला कोण वाटतंय, मशाल विकास करतेय का धनुष्यबाण विकास करतोय? आता काय माहितीये का, दोन्ही बी रंगणात आणि दोन्ही बी जे आहेत दोन्ही बी जे आहेत हे करणार आहेत. काय म्हणतात एक उमेदवार जो आहे धनुष्यबाणाचा जो उमेदवार आपण म्हणतोय तो उमेदवार तर पुण्यामधून आयात केलेला आहे, पुण्याचा उमेदवार आहे. त्याचं धाराशिव मध्ये साधं रेशन कार्डला नाव पण नाहीये. मग तो माणूस या ठिकाणी तुमचा विकास करेल का? काय वाटतं? असं तर आम्हाला तर हे नाही वाटत बाबा. विकास करेल का? तो माणूस धाराशिवचा नाहीये, तो माणूस तुमच्या शहापूरचा नाहीये, तो माणूस तुमचा विकास करू शकतो का? आम्ही तर ह्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. कसं असतं माहितीये का, ते नंतरच तुम्हाला कळणार आहे काय काय नाही ते. आपलं जे इथलं आहे कचरू भाऊ सगट
हे आपला इथला आहे, नाही म्हणत नाही. आणि जो माणूस दुसरा आहे ते आपला पुण्याचा आहे, ते जे आहे ते पुण्याचा आहे. सगळ्यात गुन्हेगार आहेत. तुम्ही त्यांचं सर्च इंजिन जर काढलं तर तुम्हाला ते सगळ्यात गुन्हेगार दिसतील. त्यांच्यावरती कुठली कुठली कलम आहेत ते देखील मी या ठिकाणी सांगू शकतो आणि कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावरती कलम आहेत. मग अशा गुन्हेगाराला तुम्ही देखील पाठीशी घालताय का? काय वाटतं तुम्हाला? मशाल पेटणार, तुम्ही मशालीला मतदान करणार की धनुष्यबाणाला? सांगा, एक निवडा, मशाल की धनुष्यबाण. परखडपणे बोला. चॅनेलचा शो आहे परखड. एक तर धनुष्यबाण सांगा किंवा मशाल सांगा. आमची तुम्हाला कुठली जबरदस्ती नाही, परंतु दोन्ही पैकी एक निवडा. आम्ही तर जे आहे मशालाला हे करू. हा, मशाल. तर निश्चितच या ठिकाणी मशाल या ठिकाणी पेटणार आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे. चला बघूयात आपल्या सोबत पुढे बोलण्यासाठी कोण आहे. काय नाव आहे दादा? मुकेश मल्लीनाथ जवळे असं माझं नाव आहे. मुकेशजी, शहापूर गटामध्ये कोणाची हवा? नक्कीच धनुष्यबाणाची हवा आहे सध्या तर. धनुष्यबाणाची हवा. धनुष्यबाणाची पार्श्वभूमी तुम्ही चेक केली का? नक्कीच चेक केले आहे आम्ही. कोण आहे धनुष्यबाणाचा उमेदवार? कोण आहे? आणि तो तुमच्या धाराशिवचा आहे का? नक्कीच ते धाराशिव जिल्ह्याचेच रहिवासी आहेत, परंतु आम्हाला पक्षाची उमेदवारी दिली असल्यामुळे ती मान्यच करावी लागणार आहे. कोण म्हणतं ते धाराशिवचेच आहेत? धाराशिवचे ते नाही आहेत, ते पुण्याचे आहेत. ते नाही. पुण्याचे आहेत आणि त्याचा पुरावा देखील आहे. ते नाही, धाराशिव मध्ये राहत नाही, धाराशिव मध्ये स्थायिक नाहीत. जो माणूस धाराशिव मध्ये राहतच नाही तो माणूस काय विकास करणार तुमचा? कसं आहे, आम्हाला पक्षाचा उमेदवार दिला असल्यामुळे आम्हाला तो स्वीकारावाच लागणार आहे. त्याचं आम्हाला काम करावंच लागणार आहे. आम्ही वरती शिवसेना, भाजप, जो राष्ट्रवादीचा गट आहे अजित पवारचा, त्याला आम्ही नक्कीच सपोर्ट करणार आहे. मला सांगा, पक्षाने जर गुन्हेगार उमेदवार दिला तर तो उमेदवार तरी पण तुम्ही स्वीकारणार का? गुन्हेगाराला तुम्ही स्वीकारणार का? तुम्ही बातम्या बघता, बातम्यात बघा ना, तो उमेदवार गुन्हेगार पार्श्वभूमीचा आहे. तुम्ही एकदा गुगलला त्यांचं नाव टाकून दाखवा. त्या उमेदवाराचा गुन्हेगार म्हणून या ठिकाणी उल्लेख होतोय. तुम्ही युट्यूबला जरी त्या उमेदवाराचं नाव टाकलं तरी त्याच्या बातम्या, त्याने अमुक केलं, त्याने तमुक केलं, अशाच बातम्या येतात. मग तुम्ही त्या गुन्हेगाराला पक्ष देतोय म्हणून पक्षाने गुन्हेगार दिला तरी तुम्ही खपवून घेणार का? तसं नाही, परंतु गुन्हेगाराला उमेदवारी दिली नाही असं आमचं तर मत आहे सध्या. चॅनलच्या बातम्या खोटा बोलतायत का? ते काम आहे, हा, ते काम आहे. आमचं एक चॅनल सोडा, बाकीच्या सगळ्या चॅनलला बातम्या. TV9, ABP, न्यूज 18 मराठी, जो की आता पूर्वी न्यूज 18 लोकमत होता, या सगळ्या चॅनलला त्यांच्या बातम्या. चॅनल खोटं बोलतायत का? मला मीडियाच्या माध्यमातून एवढंच आवाहन करायचं आहे की गुन्हेगाराला उमेदवारी मिळू शकते का, असं माझं मत आहे. गुन्हेगाराला उमेदवारी मिळू शकते म्हणजे देऊ शकतात. आता ती पक्षाच्या हातात आहे. गुन्हेगाराला द्यायचं का चांगल्या माणसाला द्यायचं, तो पक्षाचा आरसा ठरवतो, पक्षाची विचारधारा ठरवते. तर निश्चितच आपण बघितलं की या ठिकाणी गुन्हेगाराला उमेदवारी देण्यात आलेली आहे. मग या ठिकाणी आता कमळ आणि शिवसेनेची या ठिकाणी युती आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचंय की धनुष्यबाण पेटून उठणार आहे का मशाल या ठिकाणी पेटणार आहे. जी मला सांगा, तुमच्या इथे कोणाची हवा, कुठला पक्ष पाहिजे तुम्हाला? शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे की धनुष्यबाण एकनाथ शिंदे? आता या ठिकाणी म्हणताना सध्याच्याला हवा जी आहे मशालची आहे. उद्धव ठाकरेंचं जे निष्ठावंत जे हे आहेत आणि आमच्या जे शहापूर मतदारसंघात जे कार्य त्यांचं चांगलं आहे आणि खासदारांचं पण काम जो आहे तो चांगला आहे. या प्रकारे अशी एक हे आहे की मशाल या ठिकाणी भरपूर मशाली निवडून येईल. या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की मशाल या ठिकाणी निवडून येऊ शकते. त्याचं कारण खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील आणि त्यांचं काम खरोखर चांगलं आहे असं यांचं म्हणणं आहे. बोलताय का दादा? तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? हा, मिळतात. नाव काय तुमचं? छायाताई. मग तुमचं मतदान कुणाला? लाडक्या भावाला का कोणाला तुमचं मतदान? लाडक्या भावाला द्यावं लागते. लाडका भाऊ कोण? एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे? कोण काढले त्याला शिंदेला मतदान. मावशी, तुम्हाला विधवा महिलेचे पैसे मिळतात का? मग तुमचं मतदान कोणाला? मशालीला का धनुष्यबाणाला?
धनुष्यबाणाला या ठिकाणी धनुष्यबाण देखील चालू शकतो असं आपल्याला पाहायला मिळतं. माझं नाव सादिक सत्तार पटेल. हा सादिक सत्तार पटेल. जरा मोठ्याने बोला की बायको जेवण देत नाही काय. सादिक पटेल. सादिक पटेलजी, तुमच्या शहापूर तालुक्यात कुणाची हवा, कुठला पक्ष वरचढ, धनुष्यबाण की मशाल? असं काय पक्षात एवढं काय हे नाही राहिलेलं नाही. त्या पक्षात मोठ्याने बोला. धमक नाही. पक्षात कुठल्याच एवढी धमक राहिलेली नाही. हा कोणीही उठतो आजकाल राजकारण करत बसतो आणि काय शेतकऱ्याचा कोण विचार करत नाही. शेतीमालाचा भाव काय आहे, आज कुठं होता आणि कुठं येऊन पोचला आहे कोण जातच नाही. फक्त राजकारण आला का झेंडे घेऊन हिंडतात फिरतात. प्रत्येक गावामध्ये हीच चालू आहे. पण मग आता तुम्हाला तुमच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी या ठिकाणी धनुष्यबाण हवाय का मशाल पेटवायची आहे? तुमचं मत कुणाला, मशाल का धनुष्यबाण? सार्वजनिक असं मत मांडण्यात सार्वजनिक लोक सांगतात, लोकांना कोण पडतंय, धनुष्यबाण की मशाल? तुम्ही सांगा तुम्हाला कोण पडतं. तुम्हाला दोन पैकी दोन ऑप्शन देतो, एक निवडा धनुष्यबाण, एक निवडा मशाल. दोन्ही पैकी कोण? मशालमध्ये जरा आहे दम आहे आज पण. मला ठाकरे साहेबांच्या ह्याच्यामध्ये म्हटलं तर जरा बोलायची, लोकांना बोलायची इच्छा आणि त्यांचे विचार मांडण्याची पद्धत उद्धव साहेबांकडे आहे, आज पण आहे. म्हणजे या ठिकाणी कचरू सगट हा उमेदवार या ठिकाणी विजयाच्या दिशेने जाऊ शकतो असं या ठिकाणी यांचं म्हणणं आहे. म्हणजे धाराशिवच्या या ठिकाणी आपल्याला शहापूर गटामध्ये, जिल्हा परिषद गटामध्ये मशाल या ठिकाणी अखंड तेवत राहणार असं आता बोललं तरी वावगं ठरणार नाही. निकालाच्या नंतर हे चित्र मात्र स्पष्ट होईल. बोलताय का दादा? विनायक माळी. माळी साहेब, आवाज एकदम मस्त आहे यार तुमचा. कोण पाहिजे तुम्हाला, धनुष्यबाण का मशाल पेटवायची? मी स्वतःने सांगतो पहिल्यांदा हा. की मी प्रहार संघटनेचा माणूस आहे, पण सध्या जर गरज असेल तर धनुष्यबाण एकतर मशाल, हा, त्या दोन्हीपैकी एक पर्याय निवडावा जनतेने. जनतेने निवडावं. पण तुम्ही कुठला निवडणार, धनुष्यबाण का मशाल? कुणाच्या हाती तुम्ही सूत्र देणार? पण मी त्या आता सांगू शकत नाही. मशालीचा उमेदवार तुम्हाला माहिती आहे कोण आहे? कोण आहे मशालीचा उमेदवार, कोण आहे बघा, ते जाऊ द्या. मला सांगा धनुष्यबाणाचा उमेदवार कोण आहे? त्या उमेदवारांची तुम्ही पार्श्वभूमी चेक केलीत का? धनुष्यबाणाचा उमेदवार आपला धाराशिव जिल्ह्यातला नाहीये. बनसोडे साहेब आहेत. बनसोडे साहेबांची पार्श्वभूमी तुम्ही चेक केली का? तुम्ही बातम्या बघता का? आतापर्यंत बनसोडे साहेब आमच्या समोर कधी आले नव्हते, पण त्या दिवशी बहिण त्यांना म्हणजे आम्हाला असं वाटलं की बाबा काहीतरी करू शकतील, काहीतरी करू शकतील. एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस जो कुख्यात गुंड आहे तो काय करू शकतो धाराशिवसाठी? असा तुमचं बोलणं चुकीचं आहे. आमचं बोलणं नाही, तुम्हाला आम्ही बातम्या दाखवतो. तुम्हाला तुम्ही युट्यूबला सर्च करा, नाव टाका उमेदवाराचं, बघा युट्यूबला काय येते. युट्यूबला तुम्ही सर्च करा, उमेदवाराचं नाव टाका, बघा आधी सगळ्या 7-10 बातम्या, सगळा तो कोण आहे काय या सगळ्या येते. धनुष्यबाणाने जर गुंड उमेदवार दिला तर तुम्ही गुंडाला मतदान करणार का? असं म्हणण्यात चुकीचं आहे. कारण का माहिती आहे का, आपण तर त्यांची पार्श्वभूमी काय माहिती नाही किंवा आपल्याला तुम्हाला त्यांचा माहित नाही, परंतु चॅनलच्या माध्यमातून ज्या कळतं. दिवशी परिचय झाला त्या दिवशी बळी झाली की बनसोडे साहेब या पक्षातून उभा केले. बनसोडे साहेब गजा मागण्यांचे ते राईट हँड आहे कसं बोललं जातं? आता ते माझं तोंडाने काही बोलू शकतो, असं कोणी बोलल्यानं काय होऊ शकत. तरी निश्चितच या ठिकाणी मशाल पेटणार की धनुष्यबाण या ठिकाणी चालू होईल या ठिकाणी आता आपल्याला हे पाहणं महत्वाचं असतं. विश्वनाथ विश्वनाथ लिंबाजी भगत आडनाव सहित सांगतो. बाप रे बाबा, किती वय आहे तुमचं? वय माझं आता 80 आहे. 80 वय, जुनं खोड दिसतंय. मोठ्याने बोला, आवाज, खोडाचा आवाज कसा पाहिजे, दांडगा पाहिजे का नाही? बरोबर आहे. कोण पाहिजे, मशाल का धनुष्यबाण? हा, मोठ्याने बोला. मशाल. या ठिकाणी जुनं खोड म्हणतंय मला मशाल पाहिजे. शहापूर जिल्हा परिषद गटाचा इटकळचा दौरा करतोय. बघूयात आपल्या सोबत बोलण्यासाठी कोण आहे. काय नाव आहे दादा? प्रशासन मकाजी गायकवाड. गायकवाड पाटील, कुणाची हवा जिल्हा परिषद गटात तुमच्या? मशालची हवा आहे. मशालीची हवा येणार का? तुमची मशाल पेटणार का धनुष्यबाण चालणार? दादाला मी सांगतो की दुशासनचं नाव तिथं पहिलं डिक्लेअर आहे.
धनुष्यबाणच चालणार का मशाल? नाही नाही मशाल चालणार. मशाल चालणार. हा. किती टक्के? मी म्हणतो 95% तर मशाल येणार. या ठिकाणी 95% मशाल येणार असं यांचं म्हणणं आहे. बोलताय का दादा? मोठ्याने बोला. रामा चौगले. आता कसं मगद बोलल्यासारखं वाटतोय. जुनं खोडे. किती वय आहे बाबा तुमचं? हा 80 वय. बाबा तुम्ही भरपूर इलेक्शन, भरपूर निवडणुका तुम्ही बघितल्या असतील. मला सांगा, आता तुमच्या मतदारसंघात मशाल पेटणार का धनुष्यबाण? कोण आवडतंय तुम्हाला, मशाल का धनुष्यबाण? कोणतरी सांगा, धनुष्यबाण का मशाल? एकच निवडा. मशाल हा मशाल. मशाल. या ठिकाणी बाबांनी आपलं मत या ठिकाणी मशालीला दिलेलं आहे. बघूयात येत्या काही दिवसात या ठिकाणी मशाल पेटते का धनुष्यबाण चालतोय ते. बोलताय काय दादा? आपल्या सोबत बोलण्यासाठी कोण आहे? मगाचपासून आपण या ठिकाणी इटकळचा दौरा करतोय, शहापूर जिल्हा परिषद गटाचा. बघूयात आपल्या सोबत बोलण्यासाठी कोण आहे. काय नाव आहे बाबा? लक्ष्मण तम्मा देवकर. लक्ष्मण मामा, कुणाची हवा तुमच्या जिल्हा परिषद गटात? धनुष्यबाण का मशाल पेटणार? ना मशाल पेटो ना धनुष्यबाण पेटो ना सगळीच पेटो, आम्हाला त्याच्याशी काय देणं नाही. सगळी भ्रष्टाचारी आहे ती. आमदार खासदार नाही, मुख्यमंत्री नाही, पंतप्रधानापासून सगळी पायमान आहे ती. सगळी खाणारी पिणारी आहे ती. त्यांच्यापाशी निवडून येताना 5 पैसे नसते, ते निवडून आल्यावर ह्याच्यापाशी करोडो रुपये कुठून येते ती? काय ह्याच्या एकदम फॅक्टऱ्या कुठून बरोबर, खोलते एकदम ते? बरोबर बोलते. हा? गोरगरिबाला इथं मारायचं, निक्की मोठ्याचे पोट भरायचे. अगोदर तर मंत्र्यापाशी काहीच नसतंय. सायकलवर कपडे विकणारा आमदार, आमदाराच्या अगोदर तो आज करोडोपती 100 कोटी 200 कोटी कुठून येते? कुठून येते ती? सगळी भ्रष्टाचारी आहे ती. मग तुमचं मतदान नोटाला का? नोटाला जाणार आहे. बरं मला सांगा, तुमचा जो काही तालुका आहे, तुमचा जो काही धाराशिव जिल्हा आहे, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोण बालेकिल्ला नाही, सगळी सगळी पैमान आहे ती. तर निश्चितच आपण बघितलं की जनता या लोकांवरती वैतागलेली आहे आणि सगळे मला पैसे वाटतं खाणारे. सांगतात की इथे सगळे पैसेच खाणारे जनता वैतागलेली आहे. तिकडे एकदा कॅमेरा करा, ही सगळी पब्लिक एकदा दाखवा. जनता या ठिकाणी वैतागलेली आहे. आपण जनता जनार्दनाचा कौल घेतोय. चर्चा तर होणारच. या आरजे ऋषी शेलारच्या स्पेशल भारत न्यूज मराठी एकीच्या शो मध्ये पुन्हा एकदा कॅमेरा माझ्याकडे करा. बघूयात आपण कोणाला कोण पाहिजे. काय नाव आहे दादा? माणसं पाठीमागं पळायला लागलेली आहे. मोठ्याने बोला की आवाजच येणार. तुमच्या तालुक्यात कुणाची हवा? हा मोठ्याने बोला, तुमचा आवाज. चेंजेस होईल. उद्धव ठाकरे येतील काय तिकडं? नाही, आमचे एकनाथ शिंदे साहेब. बघूयात या ठिकाणी त्यांच्या तालुक्यामध्ये एकनाथ शिंदे चालतायत का उद्धव ठाकरे चालतायत का या ठिकाणी कमळ आघाडीवरती? मोठ्याने बोला. नागनाथ वाघमारे. हा नागनाथ वाघमारे. वाघमारे पाटील, कुणाची हवा तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये? सरकार जो शेतकऱ्याचं काम करेल त्याच्या पाठीशी जनता. कोण शेतकऱ्याचं काम कोण करतंय? कोण करेल? जो काम करेल ते. पण याआधी नाही, पण नाही, नाही. तुमचे आमदार असतील, खासदार आम्हाला असतील. एक तरी कर्जमाफी झालेली नाही. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, लाईट व्यवस्थित नाहीये. तिसरा प्रश्न, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये. मला एक सांगा, देवेंद्र सरकार नाही, तुम्ही आता म्हणताय, मला एक सांगा, देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी कर्जमाफीचा जी आर काढलेला आहे, तुम्ही बघितलाय का? देवेंद्र फडणवीसांचा जी आर तुम्ही बघितलाय का? नाही, बघितलं साहेब. आतापर्यंत काय नाही माफी केली सांगणार. शेतकऱ्याचे कर्ज का माफ केलेलं नाही हा प्रश्न आम्ही सरकारला विचारू शकतो. बाकी आम्हाला कोणाला विरोध बोलायचं नाही. सरकार लाडक्या बहिणींना पैसे देते, लाडक्या बहिणीला विचारा. लाडक्या भावाला काय केलंय? लाडक्या बहिणीला विचारायला. लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणीला मत काय? मशालीला का धनुष्यबाणा? ते आपण ठरवू आता. काय नाव आहे दादा? हा मोठ्याने युवराज पाटीलजी. कुणाची हवा तुमच्या जिल्हा परिषद गटात? कुणाची हवा? आदरणीय राणादादाच्या माध्यमातून जे उमेदवार उभारले सुनील भाऊ बनसोडे यांची हवा आहे. सुनील भाऊ बनसोडे.
बनसोडे दादांची पार्श्वभूमी तुम्ही चेक केली का? पार्श्वभूमी सगळ्याची सारखी आहे, काय अडचण नाही आमच्याकडे, त्यांच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम व्यवस्थित आणि शांत संयमी स्वभावाचा माणूस आहे. बघा तुम्ही बातम्या बघता का? सगळं बघतो, बातम्या बघता, तुम्ही रात्रीला ज्या पद्धतीने विचारता ते बी करताय, सगळं बघता पद्धतीने. उमेदवार योग्य आणि सक्षम आहे आणि ह्याच शहापूर गटासाठी तोच उमेदवार योग्य आहे. पण काही लोक म्हणतात हा उमेदवार या ठिकाणचा नाही, तो राहतो पुण्याला, मग तो या ठिकाणी विकास करेल का? तो मूळ गावची तुळजापूर तालुक्यातली काठीची येते, तुम्हाला चुकीची गायडन्स झाले. आता आम्ही पण चेक करतो ना, आमच्याकडे प्रत्येक हिशोब आहे. तुम्ही जर आता जर मी तुम्हाला दाखवलं तर तुम्ही जर युट्यूब उघडलं आणि तुमच्या उमेदवाराचं नाव टाकलं, तुम्ही जो उमेदवार म्हणताय, मला कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही जाती धर्माचा किंवा कुणाचा या ठिकाणी प्रचार करायचा नाही, कारण आमचं भारत न्यूज नेटवर्क हे निर्भीड आहे, निरपक्षपाती आहे. मला सांगा तुमच्या उमेदवाराचं नाव तुम्ही एकदा युट्यूबला टाकून बघा काय येतंय. नामदेव बनसोडे, राहणार काठी सावंत, काठी तुळजापूर तालुक्यात. बघा ते गजा मागण्यांचे राईट हँड असं त्यांना म्हटलं जातं, कुख्यात गुंड. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही तुमचे हे चुकीचं आहे का? चुकीचं असेल तो नसेल, पण ते जे आता लॉकडाऊन पासून जे हे आमच्या तालुक्यात राहतात नाही, त्यांच्याबद्दल आम्हाला असं काही जाणवलेलं नाही. तो योग्य आणि सक्षम उमेदवार आहेत शहापूर मतदारसंघासाठी. आत्ताच हे म्हणतायत की ते शहापूर साठी योग्य उमेदवार आहेत. जर आपण इतर टीव्ही चॅनलच्या बातम्या पाहिल्या, प्रत्येक टीव्ही चॅनल जर तुम्ही खंगाळून पहा, त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक बातम्यांमध्ये दिसेल की हा उमेदवार कोण आहे किंवा काय आहे. आमचं त्याबद्दल काही दुमत नाही, परंतु आता जनता जनार्दन या ठिकाणी ठरवणार आहे की त्यांना मशाल पाहिजे का धनुष्यबाण या ठिकाणी पुन्हा एकदा खेचून आणायचं आहे, ते पाहणं महत्वाचं असेल. दादा तुमचं काय नाव आहे? बापरे, काय लहान आवाज आहे राव तुमचा. बायको जेवायला घेत नाही का? हा बापरे, चेष्टा करता का आमची? सरकारला सांगा की एखादी पोरगी बघायला, नाही तर उमेदवाराला सांगा. हा बघा तुमचं मतदान कोणाला? धनुष्यबाण. बघूयात धनुष्यबाण या ठिकाणी पेटतोय का मशाल या ठिकाणी पुन्हा तेवतोय. बोलण्यासाठी कोण आहे? मगाचपासून आपण इटकळचा दौरा करतोय. बघूयात आपल्या सोबत बोलण्यासाठी कोण आहे. काय नाव आहे दादा? मोठ्याने बोलायचं. चंद्रकांत रेवण लोहार. लोहार पाटील, कुणाची हवा तुमच्या मतदारसंघात? मशाल पेटणार का या ठिकाणी धनुष्यबाण चालणार? मशाल पेटणार. मशाल पेटणार. कशामुळे तुम्हाला मशालच पाहिजे? संपूर्ण वातावरण हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, सरकारच्या विरोधात वातावरण मतदारसंघामध्ये हा, पूर्ण मशालीकडून काही नोटा वगैरे मिळतात का? काय काय नाही नोटा वगैरे काय. मशालीनं विकास केलाय का? तुमचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत आणि आमदार देखील कैलास पाटील आहेत. हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. काय वाटतं, मशाल जिंकून येईल का? हा, मशाल 100% जिंकून येणार. बघूयात या ठिकाणी भविष्य काळात मशाल जिंकून येते का या ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाण या ठिकाणी तेवतोय, ते पाहणं महत्वाचं असेल. यासह चर्चा तर होणारच मध्ये एक छोटीशी विश्रांती घेतोय. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा नव्या महाराष्ट्राचं नवखरं टीव्ही चॅनेल भारत न्यूज मराठी HD, फक्त RJ ऋषी शेलार सोबत. आणि हो, आता आपला भारत न्यूज मराठी HD हा 24 प्रादेशिक भाषांमधून प्रसारित होतोय, त्यामुळे आमच्या 24 वाहिन्यांचा अवश्य लाभ. वाटतंय ते बोला. आम्हाला सगळे पक्ष सारखे, फक्त आम्ही जनतेला निर्भीड आणि निरपक्ष बातम्या देण्याचं काम करतो. आणि मोठ्याने बोला. मला सांगा, शांत बसा. मला सांगा काय नाव आहे तुमचं? मोठ्याने बोला. हा, आवाज येतोय का तुम्हाला? काय नाव आहे? गुंडेगाव पाटील. कुणाची हवा? शहापूर गटात कुणाची हवा? कळत नाही, आता अजून सुरुवात आहे. हवा कळत नाही. हवा कळायला काय इलेक्शन झाल्यावर करणार का? मध्ये अजितदादा वाढल्यामुळे 2-3 दिवस थोडं. बघा तुम्हाला कोण आवडतं, मशाल का धनुष्यबाण? आम्ही भाजपचे, भारतीय जनता पक्षाचे. देशात कमळ चालणार का? पुन्हा एकदा जिल्हा परिषदेला पण कमळ चालणार का? नगर परिषदेला चाललंय, महापालिकेला चाललंय, काय वाटतं? मला सांगा, भविष्यात तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण बघायला आवडेल? नितीन गडकरी का देवेंद्र फडणवीस? निश्चितच आपण बघितले एक तरुण तडफदार नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी पंतप्रधान म्हणून बघण्याची सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.
कोण आहे? काय नाव आहे दादा? मोठ्याने बोला. मानतेश बाळशंकर नाव आहे माझं. मानतेजी, कुणाची हवा तुमच्या जिल्हा परिषद गटात? धनुष्यबाण चालणार का पुन्हा एकदा मशाल पेटणार? धनुष्यबाण चालू. का बरं धनुष्यबाण चालणार? आतापर्यंत जे लोक निवडून इथं आतापर्यंत आलेले आहेत ते हा मतदारसंघ जो आहे तो हा शेवटचा भाग आहे. तर बरेच जण निवडून आले आणि विकासाच्या नावाखाली परत कुठल्याच गावामध्ये ते पोचले नाही. पण आमचा सुनील भाऊ बनसोडे जे उमेदवार आहे ते प्रत्येक गावोगाव फिरून आणि हा मतदारसंघात ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही स्वतः पुढले 5 वर्षासाठी जनतेला असा विश्वास देऊ शकतो की आम्ही इटकळमध्ये 5 वर्षासाठी आम्ही ऑफिस घेऊन ऑफिसच्या माध्यमातून इथून पुढं तुळजापूरला आमचा कुठला सर्वसामान्य शेतकरी गेलाच नाही पाहिजे. इथं आम्ही इटकळमध्येच बसून त्यांची समस्या सोडवू. त्यांची कुठल्याही प्रकारची समस्या बरं, मला सांगा, तुम्ही जे काही समस्याचं म्हणताय ही समस्या फक्त इलेक्शन येईपर्यंत सुटणार का फक्त कागदावरच राहणार का फक्त इलेक्शन जिंकूपर्यंत एवढंच बोलणार तुम्ही? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की आतापर्यंत जे लोक निवडून गेले ते परत इथं आले नाहीत. आम्हाला ग्राउंड रिपोर्ट आहे. तर आता इथून पुढे असं होणार नाही. हा विकास केल्याशिवाय सुनील भाऊ बनसोडे थांबणार नाहीत. आमचा हा पूर्ण विश्वास आहे 100%. बनसोडे साहेबांची आधी केलेली 5 समाज उपयोगी कामं सांगा. काम नंबर 1, बनसोडे उमेदवार. काम नंबर 1 असं आहे की आतापर्यंत जे कामगार क्षेत्रात काम करत भाऊ गेल्या 10 वर्षापासून तर आतापर्यंत कमीत कमी तुमच्या मतदारसंघासाठी त्यांनी काय केलं? आमच्या मतदारसंघासाठी आता आम्ही नेमकंच म्हणजे इथं नवीन उमेदवार असल्यामुळं काम नंबर 1. आम्ही सगळ्या समस्या जाणून घेतोय. समस्याचं निवारण करण्याचा गावोगावी जाऊन प्रयत्न करतोय. आपण विचारतोय की काम काय केले? काम नंबर 1. काम आमचं हेच आहे की जनतेला आतापर्यंत कोणी भेटलं नाही पण आता इथूनच्या समस्या जाणून आम्ही पुढचं वाटचाल म्हणजे करतो. अजूनपर्यंत ते सामाजिक कामात अग्रेसर नव्हते. आता यापुढे ते सामाजिक सक्रिय होतील. कामात पहिल्यापासून सामाजिक कार्य आहे पण ते सांगा ना, त्यांचं सामाजिक कामं सांगा त्यांची. काठीमधून काम चालू होतं पण आता नवीन मतदारसंघ भेटल्यामुळे आम्ही इथून सुरुवात करतोय नवीन. बरं, त्या मतदारसंघात त्यांनी काय काम केलं? मतदारसंघात सामाजिक काम भरपूर केलेलं आहे. प्रत्येक जसं की समाज उपयोगी जे काम असतील ते समाज उपयोगी कामे त्यांनी भरपूर केलेले आहेत. एखादं काम सांगू शकाल का कुठलं समाज उपयोगी केलंय? शेतकऱ्यांसाठी जे हे असतात अवजार वगैरे तर ते आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठं पाण्याची समस्या असेल कुठं अनेक समाजाचे वेगवेगळे हे असतात समस्या तर त्याचं निवारण केलेलं आहे. भाऊ काय म्हणले बाबा? हा, मोठ्याने बाबा म्हणतात शेतकऱ्यासाठी त्यांनी काही केलेलं नाहीये. बनसोडे उमेदवारांनी शेतकऱ्यांसाठी काही केलेले नाहीये. त्यामुळे आता या चर्चेमध्ये रंगत येण्याचा ट्विस्ट या ठिकाणी चर्चेमध्ये ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. यामध्ये आता आपल्याला धनुष्यबाण पेटणार का मशाल या ठिकाणी तेवत राहणार हे पाहणं देखील महत्वाचं आहे. दादा, तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही त्यांचे कार्यकर्ते दिसताय, तुम्ही उमेदवाराची पार्श्वभूमी चेक केलीत का? 100% पार्श्वभूमी चेक केली. आमचा उमेदवार आहे तो जनतेशी कनेक्ट आहे आणि जनतेला सोबत घेऊन चालणारा आहे, ताकद देणारा आहे. आणि जे काम पेंडिंग आहेत ते भाऊ इथून पुढच्या काळात तुम्हाला मगाशी सांगितलं की 5 वर्ष इथं थांबून ही सगळ्या समस्या 100% सोडवण्याचा आमचा पूर्णतः विचार आहे. निश्चितच एकदम छान आणि एकदम ब्रिलियंट बोलताय तुम्ही. अत्यंत हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. मला सांगा, तुमच्या उमेदवारांवरती विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, यावरती तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही जनतेला काय सांगाल त्यांचे कार्यकर्ते म्हणून? हा फक्त राजकीय तंट आहे लोकांचा. दुसरी गोष्ट, समोरचा जो उमेदवार आहे इथल्या शेतकऱ्यांना वगैरे माहिती आहे काय चालू आहे काय नाही. त्यामुळं ते स्वतः जे अफवा सोडतात ती स्वतःबद्दल चेक करावं अपोजिट उमेदवार. निश्चितच या ठिकाणी जिनके खुद के घर शीशे के होते वो दुसरों के घरों पे पत्थर मारा नहीं करते असं यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं म्हणणं देखील योग्य आहे. जर आपण युट्यूबला जर चेक केलं, गुगलला जर चेक केलं तर तुमचा उमेदवार आहे, तुम्ही आता जे काही त्यांना म्हटलंय तर त्या उमेदवाराचं, तुमच्या उमेदवाराचं गुन्हेगार म्हणून नाव येतंय. गजा मागणींचे ते राईट हँड असं म्हटलं जातंय. तुमचं यावरती काय मत आहे? आमचा भाऊ विविध माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना हे सगळे भांडणतंडे झालेले आहेत. पण आमचा उमेदवार हा कुठली लांडी लबाडी करून कोणाला फसवलेलं नाही, एवढं सांगू. निश्चितच या ठिकाणी आता धनुष्यबाण या ठिकाणी पुन्हा एकदा खेचला जातोय का मशाल अखंड तेवत राहते हे पाहणं महत्त्वाचं. आपल्या सोबत बोलण्यासाठी कोण आहे? मगाचपासून आपण इटकळचा दौरा करतोय. काय नाव आहे दादा? गायकवाड पाटील. कुणाची हवा? आवाज तर मोठ्याने बोला की राव. कचरू सगट येतील का? तुमचे कचरू भाऊ निवडून येतील का? कचरू भाऊंचं काम कसं आहे?
हा असं आता उद्धव ठाकरेच्या पाठीमागं उद्धव साहेबांच्या मागं लागले ते त्याने त्या टायमाला का लोकांची भावना त्यांच्याकडे आहे उद्धव साहेबांच्या पाठीमागं. हा चांगले काम केलंय का पण कचरू भाऊनी तुम्ही कचरू भाऊ करताय काम चांगलं आहे का कचरू भाऊचं गोरगरिबाला मदत करणे हे करणं अहो जरा मोठ्याने तर बोला एवढं हळू बोलल्यावर माईक मध्ये सुद्धा तो आवाज येतो. गोरगरिबाला काम करणं हा. मदत करणं हो तर बघूयात या ठिकाणी कचरू सकट निवडून येतील का या ठिकाणी बनसोडे निवडून येतील.